Hello students, welcome in today's lecture. In today's lecture we discuss the most important topic of the 12th class biology, that is nothing but the human health and disease. सो पहा बाळांनो, आज आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक स्टार्ट करणार आहे. एक इम्पॉर्टंट कंटेंट आहे. ओके, बेसिकली बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर आतापर्यंत याच्यावरती एक दोन वेळा ब्रॉड क्वेश्चन्स पण विचारले गेलेले आहेत. ओके, म्हणून हा टॉपिक एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट विथ दी ह्युमन हेल्थ अँड द डिसीज. तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा बाळांनो, हेल्थ हा जो वर्ड आहे, ओके, हा वर्ड खूप साऱ्या गोष्टी आपल्याला काय करतो, डिफाईन करतो. आपण एखाद्या पर्सनला हेल्दी आहे, ओके, हा पर्सन हेल्दी हे आपण कधी सांगू शकतो, तर त्याचे काहीतरी क्रायटेरियाज पाहिजे. म्हणजे काय की तो पर्सन फिजिकली फिट पाहिजे. फिजिकली कसा पाहिजे, फिट पाहिजे. ठीक आहे, फक्त फिजिकलीच असून जमणार नाही, तर तो मेंटली सुद्धा वेलबिंग पाहिजे. ओके, म्हणजे मेंटली सुद्धा व्यवस्थित पाहिजे. आणि जर काही कम्युनिटीमध्ये तो जगतोय, ओके, म्हणजे ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये तो ग्रो झाला आहे किंवा ज्याच्याबरोबर त्याचं इंटरॅक्शन आहे, ते इंटरॅक्शन सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे तो सोशली सुद्धा चांगला पाहिजे. ओके, तर ह्या कंडिशनला आपण काय बोलतो की हेल्दी बोलतो. ओके, तर सिंपल गोष्ट, व्हॉट इज मेंट बाय हेल्थ. हेल्थ आपण कशाला म्हणणार, सिंपल डेफिनेशन आपण करूयात हेल्थची. का इट इज ए कंप्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड सोशल वेलबिंग. ठीक आहे, एखादा पर्सन ज्याला आपण हेल्थ कन्सिडर करतोय, तो हेल्दी आहे असं कन्सिडर करतोय. ठीक आहे, तर तो पर्सन फिजिकली व्यवस्थित असला पाहिजे, मेंटली सुद्धा व्यवस्थित असला पाहिजे आणि सोशली सुद्धा व्यवस्थित पाहिजे. सोशली, फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. असं कम्प्लिटली तर नाही म्हणता येत का कुठलाही डिसीज नाही, बट ज्यावेळेस आपण त्याला डिफाईन करतो हेल्दी, तर त्या पर्टिक्युलर कालावधीपर्यंत त्याला काय नको आहे, तर कुठलाही टाईपचं डिसीज नको आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची कंडिशन दॅट इज कॉल्ड एज अ हेल्थ. ओके, सो इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. ओके, अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. दिस इज कॉमनली कॉल्ड एज अ हेल्थ. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर समजा आपल्याला आपली हेल्थ मेंटेन करायची आहे, तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा की फॅक्टर आहे बाळांनो, दॅट इज अ हायजीन. ओके, सो हायजीन, दॅट इज क्लीनलीनेस, इज अ सायन्स ऑफ हेल्थ. इज अ सायन्स ऑफ हेल्थ. ठीक आहे, तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हायजीन मेंटेन झाली की आपली काय मेंटेन होणार आहे, हेल्थ मेंटेन होणार आहे. ओके, मग ती हायजीन सगळ्या पद्धतीची हायजीन असू शकते. फिजिकल हायजीन असू शकते. दुसरी गोष्ट, आपल्या कम्युनिटी, आपल्या सराउंडिंग जिथं आपण राहतोय, ओके, समजा आपण जिथं राहतोय तिथं एखादा डम्पिंग प्लेस वगैरे असेल, तर तिकडचे एका हायजीन बद्दल आपण विचार करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थिंकिंग, ओके, आपले जे काही थॉट्स आहेत, ओके, ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे असायला हवेत. ओके, निगेटिव्ह थिंकिंग जर व्हायला लागली तर ती आपण काय केली पाहिजे, तिथून क्लीन केली पाहिजे. मग तिथं पण हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हायजीन इज अ सायन्स ऑफ हेल्थ. ओके, अँड टू मेंटेन द गुड हेल्थ. ओके, आणि आपल्याला जर गुड हेल्थ मेंटेन करायची तर काही गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतील. सो टू मेंटेन दी गुड हेल्थ, तर मग आपण काय करणार, तर रेग्युलर बॅलन्स डाएट, व्यवस्थितपणे बॅलन्स डाएट असला पाहिजे आपला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, व्हिटॅमिन्स, ओके, सगळे इन्ग्रेडियंट्स असले पाहिजे. तर असा डाएट आपला असला पाहिजे, रेग्युलर बॅलन्स डाएट. त्याच्याबरोबर आपला जो एक्सरसाइज आहे, ओके, सो रेग्युलर एक्सरसाइज असलं पाहिजे. ठीक आहे, रेग्युलर एक्सरसाइज. ठीक आहे, टू मेंटेन द गुड हेल्थ. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, दॅट इज अ प्रॉपर डिस्पोजल ऑफ द वेस्ट मटेरियल. म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये एखादं वेस्ट पडलेलं असेल तर त्याचं प्रॉपर डिस्पोजल करता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सो प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल. कारण आपण एखादं वेस्ट मटेरियल कुठेही फेकून दिलं, ठीक आहे, तर त्याच्यावरती जे काही मॉस्किटोज वगैरे ते बॉर्न होणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मॉस्किटो व्हेक्टरचं काम करतं. बेसिकली एखाद्या पर्सन कडून दुसऱ्या पर्सनला डिसीज जर ट्रान्सफर करायचं तर हे काम बेसिकली मॉस्किटो करतात. म्हणून
हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर जे काही वेस्ट आपल्या सराउंडिंग्सला असतील ओके, तर हे वेस्ट आपण काय केले पाहिजे, प्रॉपरली डिस्पोज केले पाहिजे ओके, प्रॉपर डिस्पोजल ऑफ द वेस्ट. त्याच्यानंतर बाळांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पॉझिटिव्ह थिंकिंग ओके, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ही गोष्ट असली पाहिजे ओके, थिंकिंग व्यवस्थित असली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आहे की ज्या याने आपण काय मेंटेन करू शकतो, आपली हेल्थ मेंटेन करू शकतो. ठीक आहे. सो रेग्युलर बॅलन्स डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, ठीक आहे, देन प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड पॉझिटिव्ह थिंकिंग ओके. तर अशा पद्धतीने ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे रिगार्डिंग टू द हेल्थ. तर हेल्थ इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज, त्याला आपण बोलतो हेल्थ. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हायजीन इज अ सायन्स ऑफ हेल्थ. आणि टू मेंटेन द गुड हेल्थ, आपल्याला जर हेल्थ व्यवस्थितपणे मेंटेन करायचे तर रेग्युलर बॅलन्स डाएट आपलं असलं पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज आपलं असलं पाहिजे, प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल ओके, देन पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह इंटरॅक्शन पाहिजे विथ कम्युनिटी. पॉझिटिव्ह इंटरॅक्शन विथ कम्युनिटी. तर ही तर झाली डिफाईन अबाउट द हेल्थ ओके. आपण हेल्थला इथं डिफाईन केलं का हेल्थ काय असलं पाहिजे, बट दुसरं पण कंडिशन दिली आहे ना इथे, दॅट इज द डिसीज ओके. डिसीज काय असतं, डिसीज काय असतं बाळांनो, इट इज द डिस्टर्बन्सेस इन द नॉर्मल बॉडी फंक्शन ओके. ही एक अशी कंडिशन असते की ज्या कंडिशनमध्ये आपले जे काही नॉर्मल बॉडी फंक्शन आहे ओके, हे काय होतात, डिस्टर्ब होतात. मग ते कशामुळे पण असू शकतात ओके. मग सेव्हरल कॉज असतात, जसं पॅथोजन. पॅथोजन म्हणजे डिसीज कॉजिंग एजंट, एखादा व्हायरस बॉडीमध्ये आला, एखादा बॅक्टेरिया बॉडीमध्ये आला ओके, तर तो इन्फेक्शन कॉज करू शकतो ओके, मग पॅथोजन्समुळे होऊ शकतं. डिफेक्टिव्ह डाएट्स, चुकीचं अन्न खाल्लं गेलं ओके, तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला डिसीज क्रिएट होऊ शकतं. सम डिसीजेस आर जेनेटिकली ऑल्सो, दॅट इज हेरिडिटरी ऑल्सो, ठीक आहे. तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड टर्म आता आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज दी डिसीज. सो डिसीज काय म्हणतो, इट इज अ मेडिकल कंडिशन. ही एक अशी मेडिकल कंडिशन आहे, इट इज अ मेडिकल कंडिशन इन विच the normal functioning of the body get disturbed. बॉडीचं नॉर्मल फंक्शन जे ते काय झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे. कशामुळे डिस्टर्ब झालंय, तर ड्यू टू डिफेक्टिव्ह डाएट्स. डिफेक्टिव्ह डाएटमुळे झालं असेल, और पॅथोजन्स एखाद्या डिसीज कॉजिंग एजंटमुळे झालं असेल, और हेरिडिटरी, काही डिसीज हेरिडिटरी पण असतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही आपल्याकडे कंडिशन, दॅट इज द डिसीज ओके. काही डिसीज बाळांनो एंडेमिक असतात, डिसीजचे टाईप आहे, तसं डिसीजचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो दिस इज कॉल्ड ॲज अ एपिडेमिओलॉजी, त्याला एपिडेमिओलॉजी असं बोलतो आपण ओके. तर काही डिसीज जे असतात ते एंडेमिक असतात आणि काही डिसीज जे असतात ते पॅन्डेमिक असतात ओके. एंडेमिक म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियासाठी रेस्ट्रिक्टेड असणारे डिसीज, आणि पॅन्डेमिक म्हणजे ज्यांची साथ येते ओके, जसं आता कोरोनाची साथ चालू आहे, ठीक आहे. तर तसं पॅन्डेमिक डिसीजेस ओके. तर असे काही दोन टाईपचे डिसीज असतात, सम डिसीजेस आर एंडेमिक अँड सम डिसीजेस आर पॅन्डेमिक ओके ना. तर आता हे सगळे डिसीजला आपल्या बॉडीमधून, आता बघा कंटिन्युअसली आपण जे एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, तर पोल्युशन पण आहे एन्व्हायरमेंटमध्ये, बरोबर आहे. मग खूप सारे बॅक्टेरियाज वगैरे ते सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जात असतील, बरोबर. मग त्यावेळेस आपल्या बॉडीला कुठली तरी एक सिस्टीम काय करते, प्रोटेक्ट करते, अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ इम्युन सिस्टीम. कुठली सिस्टीम आहे, इम्युन सिस्टीम, ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून की आपल्याला इम्युन सिस्टीमला सुद्धा डिफाईन करणं गरजेचं आहे. इम्युन सिस्टीम आपण कशाला बोलतो, द सिस्टीम which protect us, the system which protect us from various
इन्फेक्शियस एजंट. ओके, एक अशी सिस्टीम जी आपल्या बॉडीला काय करणार आहे, प्रोटेक्ट करणार आहे डिफरंट इन्फेक्शियस एजंट पासून. दे आर कॉमनली कॉल्ड ॲज ए इम्युन सिस्टीम. त्या सिस्टीमला आपण काय बोलतो, इम्युन सिस्टीम. आणि इम्युन सिस्टीमची सगळ्यात महत्त्वाची ॲबिलिटी असते बाळांनो, दॅट इज अ रेजिस्टन्स. काय ॲबिलिटी असते, रेजिस्टन्स. ओके, मग आपल्याला पुढची टर्म डिफाईन करावी लागेल, व्हॉट इज मिंट बाय रेजिस्टन्स. लक्षात ठेवा, या चॅप्टरमध्ये खूप साऱ्या टर्म्स आहेत आणि जोपर्यंत ह्या बेसिक टर्म्स आपल्याला समजत नाही तोपर्यंत हा टॉपिक आपल्याला समजत नाही, म्हणून टर्म समजणं गरजेचं आहे. व्हॉट इज मिंट बाय रेजिस्टन्स. ओके, सो रेजिस्टन्स काय आहे, इट इज द ॲबिलिटी ऑफ इम्युन सिस्टीम. ही आपल्या इम्युन सिस्टीमची एक ॲबिलिटी आहे. इट इज ॲबिलिटी ऑफ इम्युन सिस्टीम to prevent the damage to the body. आपल्या बॉडीला कुठल्याही पद्धतीने डॅमेज झालं नाही पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये डिस्टर्बन्स नाही आलं पाहिजे नॉर्मल फंक्शनमध्ये. सो इट इज अ ॲबिलिटी ऑफ इम्युन सिस्टीम टू प्रिव्हेंट द डॅमेज टू द बॉडी थ्रू नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. नॅचरल डिफेन्स मेकॅनिझमने, ठीक आहे, आता हे शिकणारच आहे आपण नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम्स. तर ह्या ॲबिलिटीला आपण काय बोलतो, दॅट इज द रेजिस्टन्स. बघा, 3 टर्म मी तुम्हाला शिकवल्या, 4 टर्म इथं आपण पाहिल्या, हेल्थ, डिसीज, इम्युन सिस्टीम आणि रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ही एक अशी ॲबिलिटी आहे की ज्याच्यामुळं आपल्या बॉडीला होणारं जे काही डॅमेज आहे किंवा जे काही आपल्या बॉडीमध्ये येणारं डिस्टर्बन्स आहे ते प्रिव्हेंट केलं जातं विथ द हेल्प ऑफ आवर डिफेन्स मेकॅनिझम, दॅट इज अ इम्युन सिस्टीम. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टन्स. त्याला आपण रेजिस्टन्स असं बोलतो. नाव इम्युन सिस्टीमची जी ॲबिलिटी आहे दॅट इज द इम्युनिटी. आपली काय असणं गरजेचं आहे, चांगली इम्युन पॉवर. इम्युन पॉवर म्हणजे काय, इम्युनिटी चांगली असणं गरजेची आहे. ठीक आहे, सो व्हॉट इज मिंट बाय द इम्युनिटी. आता पुढचा कन्सेप्ट आपल्याकडे येणार आहे, दॅट इज द इम्युनिटी. सो बघा मुलांना, इम्युनिटी. ओके, आता काही पर्सनची इम्युनिटी स्ट्रॉंग असते आणि काही पर्सनची इम्युनिटी ही वीक असते असं आपण बोलतो. मग नक्की इम्युनिटी काय असतं? इम्युनिटी आपल्या बॉडीची एक जनरल ॲबिलिटी असते. ती सगळ्यात पहिल्यांदा काय करते, समजा एखादा फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये एंटर झाला तर त्याला आयडेंटिफाय करणं. काय करणं? आयडेंटिफाय करणं, त्याच्या ॲक्शनला न्यूट्रलाइज करणं आणि फायनली त्याला बॉडीमधून इलिमिनेट करून टाकणं. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ इम्युनिटी. ओके, त्याला आपण काय बोलतो, इम्युनिटी. मी सिंपल लँग्वेज मध्ये याला डिफाईन केलं तर इट इज द ॲबिलिटी ऑफ बॉडी टू रेकग्नाइज, neutralize and eliminate the particular pathogen from the body. ही एक जनरल ॲबिलिटी आपल्या बॉडीची, का ज्या ॲबिलिटीमुळे काय होतं की आपली बॉडी इझिली फॉरेन सबस्टन्सला आयडेंटिफाय करू शकते, त्याला न्यूट्रलाइज करू शकते, त्याला बॉडीतून इलिमिनेट करू शकते. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ इम्युनिटी. ओके, आणि इम्युनिटी हा जो कन्सेप्ट होता बाळांनो, हा सगळ्यात पहिल्यांदा एडवर्ड जेन्नर नावाच्या सायंटिस्टने दिला होता. ओके, इम्युनिटी. ओके, सो इम्युनिटी is the concept given by Edward Jenner. Edward Jenner is the scientist who first time discovered the vaccine. ओके, वॅक्सिनचं जे प्रोडक्शन आहे सगळ्यात पहिलं वॅक्सिन या सायंटिस्टने बनवलं होतं, दॅट इज द एडवर्ड जेन्नर. ओके, सो इम्युनिटी ही कन्सेप्ट सुद्धा एडवर्ड जेन्नरनेच आपल्याला दिली होती. ठीक आहे, आणि आता इम्युन सिस्टीमचा स्टडी केला जातो. त्या इम्युन सिस्टीम आपल्या जी काय फॉरेन पार्टिकल आहे त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स करते याचा सुद्धा एक स्टडी केला जातो. अँड दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ इम्युनॉलॉजी. याला आपण काय बोलतो, इम्युनॉलॉजी. ठीक आहे, एक सिंपल डेफिनेशन आपण पाहू. इम्युनॉलॉजी आपण कशाला बोलतो की इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. ही एक सायन्सची ब्रांच आहे. इज अ ब्रांच ऑफ सायन्स
which deals with study of immune system. सगळ्यात पहिला तर इम्युन सिस्टीमचा स्टडी केला जातो. इम्युन सिस्टीम and immune response to particular pathogen. म्हणजे आपली जी काही इम्युन सिस्टीम आहे तिचं स्ट्रक्चर कसं आहे, तिचं फंक्शन कसं आहे, अलॉंग विथ ती आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती पर्टिक्युलर पॅथोजनला कशा पद्धतीने रिस्पॉन्स करते, पर्टिक्युलर पॅथोजन. ओके, तर ह्याला आपण बेसिकली काय बोलतो, दॅट इज द इम्युनॉलॉजी. मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला मी सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये एक गोष्ट शिकवली होती, लिम्फोसाइट. ओके, लिम्फोसाइट ही चीप सेल आहे आपल्या इम्युन सिस्टीमची असं आपण बोललो होतो. तुम्हाला आठवत असेल, समजा एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये आला, एखादा फॉरेन पार्टिकल, तर आपल्या ज्या टी सेल्स असतात, टी लिम्फोसाइट, त्या ऍक्टिव्हेट होतात, बरोबर आहे. आणि ते क्लोन तयार करतात ना, हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल आणि मेमरी टी सेल, बरोबर. मग त्या काय करतात, तर क्लोन तयार करतात. बी लिम्फोसाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर अँटीजन, एखादा फॉरेन पार्टिकल आला, दॅट इज त्याला अँटीजन म्हणणार आहे. ती कन्सेप्ट शिकवेल मी आता तुम्हाला. जर तो फॉरेन पार्टिकल बी लिम्फोसाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, तर बी लिम्फोसाइट काय तयार करते, प्लाझ्मा तयार करते. प्लाझ्मा तयार केलं का प्लाझ्मा काय तयार करते, अँटीबॉडी तयार करते. मग तुम्ही बघा इथं की एक सेल जी आहे ती बाकीच्या काही सेल्स तयार करून त्या फॉरेन पार्टिकलला मारतीये, बरोबर. आणि एक ती सेल आहे जी एक केमिकल बनवून, दॅट इज अँटीबॉडी, ते बनवून त्या फॉरेन पार्टिकलला मारतीये, बरोबर. मग याचं सिंपल मिनिंग आहे का आपल्याला इथं हे समजेल का आपली इम्युन सिस्टीम कशा पद्धतीने पर्टिक्युलर पॅथोजनला काय देतीये, रिस्पॉन्स देतीये. दिस इज कॉल्ड ॲज अ इम्युनॉलॉजी. ह्याच्या ब्रांच आहेत बघा, इम्युनॉलॉजीच्या कशा बेसिक ब्रांच आहे. ओके, तसं पहिला बेसिक इम्युनॉलॉजी हीच ब्रांच आहे. बेसिक इम्युनॉलॉजी मध्ये it deals with the study of structure and function of the immune system. Okay, याच्यामध्ये study of structure and function of immune system. immune systemच्या स्ट्रक्चरचा आणि immune systemच्या फंक्शनचा स्टडी होतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्लिनिकल इम्युनॉलॉजी. याच्यामध्ये डायग्नोसिस, ब्लड टेस्टिंग वगैरे, ओके, याचा स्टडी होतो. त्यानंतर आपल्याकडे आणखी एक ब्रांच आहे, दॅट इज सेरोलॉजी. सेरोलॉजी ही एक स्पेशल ब्रांच आहे बाळांनो, ओके, इम्युनॉलॉजीची, विच डील्स विथ द स्टडी ऑफ अँटीजेन अँटीबॉडी इंटरॅक्शन और अँटीजेन अँटीबॉडी रिएक्शन. अँटीजेन अँटीबॉडीची रिएक्शन कशी चालते याचा स्टडी कशा कोणत्या ब्रांचमध्ये केला जातो, सेरोलॉजीमध्ये स्टडी केला जातो. ठीक आहे, तर सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, इथं आपण दोन कन्सेप्ट घेतल्या, एक इम्युनिटी आणि दुसरा कन्सेप्ट आपण घेतला इम्युनॉलॉजी. ओके, नाव आता पुढचे दोन कन्सेप्ट आपल्याला बघायचे. त्यातला पहिला कन्सेप्ट आहे आपल्याकडं, दॅट इज द अँटीजेन. आता ऑलरेडी मी तुम्हाला अँटीजेन बद्दल सांगितलंय का अँटीजेन काय असतं. तर लक्षात ठेवा, अँटीजेन इट इज एनी फॉरेन सबस्टन्स, कुठलाही फॉरेन सबस्टन्स विच इन्व्हेड द बॉडी, जो बॉडीमध्ये एंटर करेल अँड स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, आणि त्याच्यामुळे अँटीबॉडीचं प्रोडक्शन व्हायला सुरुवात होईल. तर अशा सबस्टन्सला काय म्हणायचं बाळांनो, अँटीजेन्स. ओके, सो इट इज एनी फॉरेन सबस्टन्स which invade the body it is any foreign substance which invade the body and stimulate the production of antibody. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ अँटीजेन. यालाच आपण काय बोलतो, अँटीजेन. मग आता अँटीबॉडी काय असतं, तर त्या अँटीजेन बॉडीमध्ये आल्यानंतर आपल्या ज्या इम्युन सेल्स असतात,
ओके, म्हणजे WBC विच इज कॉमनली कॉल्ड ॲज अ पोलीस फोर्स ऑफ आवर बॉडी. ओके, तर ह्या इम्युन सेल्स काय तयार करतात, एक प्रोटेक्टिव्ह केमिकल तयार करतात टू न्यूट्रलाइज द ऍक्शन ऑफ अँटीजेन. कोणाला किल करण्यासाठी, अँटीजेन. सिंपल डेफिनेशन आपण बनवूया अँटीबॉडीची. इट इज अन प्रोटेक्टिव्ह केमिकल, which is secreted by immune cells. कोण सिक्रेट करतं, इम्युन सेल्स, इन रिस्पॉन्स टू अँटीजेन. कोणाच्या अगेन्स्ट, कोणाला रिस्पॉन्स करण्यासाठी, अँटीजेन्सला रिस्पॉन्स करण्यासाठी. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ अँटीबॉडी. आणि अँटीबॉडी केमिकली काय असतात असं कोणी विचारलं तर अँटीबॉडी केमिकली ग्लायकोप्रोटीन असतात. एका टाईपचे काय असतात, ग्लायकोप्रोटीन असतात. आणि इट इज प्रोड्यूस बाय द प्लाझ्मा सेल्स. कोण तयार करतं त्याला, प्लाझ्मा सेल्स तयार करतं. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आत्ताच तुम्हाला सांगितली, एक डेफिनेशन का ज्याच्यामध्ये अँटीजेन अँटीबॉडी इंटरॅक्शन होणार आहे, अँड दिस इज अ सेरोलॉजी. ओके, सेरोलॉजी. तर पहा सेरोलॉजी काय असतं, तर सिंपल गोष्ट आहे, इट इज ए branch of immunology which deals with antigen antibody interaction याला बेसिक लँग्वेज मध्ये आपण काय बोलतो, दॅट इज दी सेरोलॉजी. ठीक आहे, याला आपण काय बोलतो, सेरोलॉजी. तर या बेसिक डेफिनेशन्स होत्या बाळांना आपल्याकडे. अँटीजेन कशाला म्हणतात, अँटीबॉडी कशाला म्हणतात आणि सेरोलॉजी कशाला म्हणतात. नाव वी डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ इम्युनिटी. टाइप्स ऑफ इम्युनिटी. सो इम्युनिटी इज बेसिकली टू टाइप्स. इम्युनिटीचे तसे पाहिले तर दोन टाइप असतात. एक पहिला टाइप आहे बाळांना इनेट इम्युनिटी, ज्याला तुम्ही इनबॉर्न इम्युनिटी बोलता, किंवा मी त्याला नॉन स्पेसिफिक इम्युनिटी बोलतो. आणि दुसरी इम्युनिटी जी दॅट इज द ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये अडॅप्टिव्ह इम्युनिटी सुद्धा म्हणतात. काही जण त्याला स्पेसिफिक इम्युनिटी सुद्धा म्हणतील. ठीक आहे. सो इनेट इम्युनिटी इज द इनबॉर्न कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू रेजिस्ट दी इन्फेक्शियस एजंट. ओके, ही एक इनबॉर्न कॅपॅसिटी असते आपल्या बॉडीची, जी डिफरंट टाईपच्या इन्फेक्शियस एजंट पासून बॉडीला काय देते, प्रोटेक्शन देते. आता ही जी ॲक्वायर्ड इम्युनिटी, हिचे दोन टाईप आहे तसं पाहिलं तर. एक तर ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि दुसरी आहे पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, अशा दोन टाईपच्या इम्युनिटीज आहेत, ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी मध्ये परत दोन टाईप आहेत. ओके, दॅट इज नॅचरल ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ठीक आहे. आणि दुसरी आहे आर्टिफिशियल ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ठीक आहे. बघा नॉमेनक्लेचर कसं करायचंय, नॅचरल. ठीक आहे, एन स्टँड फॉर नॅचरल. ओके, ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ठीक आहे. इकडे कसं आर्टिफिशियल ऍक्टिव्ह आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, पॅसिव्ह मध्ये कसं असणार, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, आणि इकडे कसं असणार, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ठीक आहे. तर अशा आपल्याकडे काय आहेत बाळांनो, इम्युनिटीचे दोन टाईप आहेत, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके.